नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या राईडचा तिसरा डे. तर आम्ही आता निघालो आहे ओमकारच्या घरातून आणि सगळे मंडळी वगैरे त्याचे घरचे सगळे सोडायला आले ते आम्हाला मध्येपर्यंत. आणि कालचा दिवस एकदम मस्तच गेला आमचा, म्हणजे सगळे नाच वगैरे बारा वगैरे बघायला भेटले, मजा आली कालचे दिवस तर. आणि आज आपण आता निघालो आहे, पुढे सांगतो मी ते थोड्याच वेळात. बट आता वाजले आहेत 12:15 आणि मस्त आम्ही जेवण वगैरे करून त्या आईंनी मस्त आम्हाला जेवण वगैरे दिला, वाढला मस्त चांगल्या प्रकारचं असं जेवण स्वादिष्ट होतं. आणि बऱ्यापैकी पाऊस तर कमी झालेलाच आहे आणि मस्त वातावरण झालं आहे आज. आणि सगळं आमचा तर आत्ता आपलं म्हणजे आपण जाणार आहे गुहागरला. असा प्लॅन आहे आपला की गुहागरला जायचं आणि दाभोळ काय असं कुठलं ते रूट आहे, तो रूटनी म्हणजे आपण जेटी म्हणजे ते हे असतं ना शिप जेटी, त्याच्यामधून जायचं. अर्धा किलो ते 5-10 मिनटाचा काहीतरी रस्ता आहे जेटीमधून जायला. आणि मजा येणार आहे कारण फर्स्ट टाईम अनुभव असणार आहे की आपली गाडी आपण जेटीमधून घेऊन जाणार आहे. मजा येणार आहे खूप. त्यानंतर मग ते गुहागरला वगैरे जायला मस्त वेगळे वाटं वगैरे आहेत. आणि गुहागरला एक माझी फ्रेंड आहे, तर फ्रेंडच्या घरी पण गणपती आहे, सो तिकडेच आम्हाला जायचं आहे. अजून आमचा पण प्लॅन काय फिक्स नाही, हे सकाळी फिक्स झालं. आणि मेन तर इकडं हे नाही नेटवर्क वगैरे नाही, त्या कारण जो फ्रेंड आहे त्या फ्रेंडला पण आम्ही कॉल करू शकलो नाही की आम्ही येतो आहे म्हणून. आता एक सरप्राईज असणार आहे त्याच्यासाठी की आम्ही अचानकमध्ये येतो त्याच्या इथं. सो लेट्स सी. आता हा आपला लास्टचा डे असणार आहे कोकणामध्ये. उद्या आपण परतीला म्हणजे उद्या आपण परत घरी निघणार आहे. तर आजचा दिवसच आहे जो मजा करायची वगैरे असणार आहे, तेच त्या मित्राकडे करायचं आपल्याला, मजा मस्ती वगैरे करायची आहे. इन केस जर आपला टाईम भेटला तर आपण गुहागर बीच पण एक्सप्लोअर करूया, बघूया. कारण आता थोडक्यात तिकडं जाणारच आहे गुहागरला, तर गुहागर बीच पण एक्सप्लोअर करू. हे बघा काजूची झाडं आहे, काजूची झाड आहेत ना रे, काजूची झाड आहेत ना. मला असं वाटतं तर हा पार्ट 2 असू शकतो, आय थिंक सो पार्ट 2 असू शकतो हा. आणि पार्ट 3 असेल तो म्हणजे रिटर्न टू होम, कोकण टू रिटर्न टू होम, ते असू शकतं पार्ट 3. लेट्स सी आपला एडिटर काय करतो आणि काय नाही ते त्याच्यावरच आहे, तो कसा करणार आहे. बट एडिटर म्हणजे आपला सुमितच आहे मेन. त्यांनी ते सगळे मिस केले हे सगळे, कारण त्यांनी कधी असलं सगळं बघितलं नव्हतं. बट जाऊ दे, त्यांच्यापर्यंत आणि तुमच्यापर्यंत आपले व्हिडिओ मोटो व्लॉगच्या माध्यमातून मी सगळं आमची कोकणातली परंपरा मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. तर ह्या गोष्टीसाठी एक लाईक, आणि तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात आपले आत्तापर्यंतचे ब्लॉग कसे वाटतात आणि काय म्हणजे अपग्रेड झालं आपल्यामध्ये ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कारण थोडं तर मला असं वाटतं आहे की थोडंफार आपण अपग्रेड केलेलं आहे चांगल्या प्रकारे आणि आधीपेक्षा तरी कधी, कारण आपण आधी मोबाईलमध्ये काढायचो, तर आधीपेक्षा तरी चांगला अपग्रेड केलेला आहे. आणि आत्ता जे कसं म्हणजे कन्सिस्टन्सी आहे आपले चांगले, कारण बॅक टू बॅक थोडे म्हणजे गॅप घेऊन आपण ट्रॅव्हल व्हिडिओ टाकतो आहे. कारण तेच कमेंट तुमचे वाचून तेच मला एक प्रकारची मोटिवेशन भेटणार अजून नवीन ब्लॉग काढायचे. सो लगेच कमेंट करा आणि मला सांगा. आणि मेन इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, कारण त्याच्यावरती मी अपडेट्स अपडेट टाकत असतो कुठं काय राईडचं वगैरे असेल तर. इन केस जर कोणाला राईडला वगैरे यायचं असेल तर त्यांनी मला DM करू शकतं इंस्टाग्रामला, किंवा कोण राईड प्लॅन जरी करत असेल ना तर ते लोक मला DM करू शकतात. कारण मध्ये मला एकाचा कमेंट आला होता, ते मला बोलत होते की राईडसाठी जर येत असेल ते म्हणजे राईडचा काय प्लॅन करा असेल ते मला काय कॉन्टॅक्ट वगैरे करा असं काय, ते त्यांनी मला कमेंट केलं होतं त्र्यंबकेश्वरच्या ब्लॉगला. सो त्यांना मी बोललेलो की इंस्टाग्रामवरती म्हणजे DM करायला, पण त्यांनी केलं नाही. तर ते पण आपल्यासोबत असते आज. बट नेक्स्ट टाईम जे कोणते होते नेक्स्ट टाईम आपण पक्का कुठे तरी राईडला जाऊ, बट तुम्ही मला DM करा, कारण त्याशिवाय आपला कॉन्टॅक्ट होऊ शकणार नाही. बघूया काय लेण्यामध्ये काय आहे, बघूया जरा आलं तर बघूनच घेऊया ना. सही आहे रे, किती जुना असेल.
किल्ला पण आहे. किल्ला पण आहे हा. काय बोलतो तर काय लिहिलं वगैरे असेल ना. बघूया का बघू शकतो ना. काही जे बघतायत हे लेणं आहेत पहिलं बघू दे. हो सही आहे रे. काय बोलतो गायस इथं गरम पाण्याची कुंड पण आहे. अरे मला नीट चालायला स्लीप होईल. मला ना आतमध्ये जायला ना अजून पण फाटते भाई. का असेल बिसेल तर हे आता बांधलेलं वाटतं. ओपन होतं. मस्त आहे भाई. बरं आहे रे आपल्या इथं पण असलं काय हाय. ह्याच्या पाठची काय हिस्ट्री वगैरे काय माहिती आहे का भाई. मस्त आहेत रे. जर इकडे प्रशासनाने लक्ष दिला ना तर मग चांगली साफसफाई करतील वगैरे भाई. पिंड आहे की काय ते बघूया भाई. माझी अजून फाटते. मला लय भीती वाटते कारण ते जास्त कोण आहेत नाही माणसं वगैरे. अरे बघ हे नंदी वाटतं. तुटलेले. बापरे त्या डोंगरातच कोरलेलं आतमध्ये. कसलं बांधकाम असेल रे ह्याचं. बांधकाम थोडी. अरे म्हणजे ते अगोदरच्या ह्याच्यात कसलं बांधकाम केलं असेल हे. एवढं म्हणजे एकदम घट्ट राहिलंय ते अजून पण. दगडाच्या आतमध्ये डायरेक्ट कोरलंय ना. हा बरोबर आहे. कोरूनच केलं डायरेक्ट. आणि काय प्रॉपर डिझाईन पण मारले भाई त्याला. हे बघ ना ते हनुमान गदा पकडून आहे आणि तिकडं बघ हे हनुमान ते डोंगर पकडलेलं आहे तसं दिसतंय. बापरे किती जुना असेल ते. मला नीट सांभाळून चालायला लागेल. तर मग गाईस आता आपण दाभोलच्या रोडला आहे आणि आम्हाला एवढं भारी सीन बघायला भेटतंय ना भाई. हे बघा ऐक काय व्ह्यू आहे भाई. आई शपथ. तर तिकडं समुद्र आहे आणि मधून आता ही खाडी पुढे खाडी जात असेल अशी. तुझी खाली भेटली ना. हा गाडी आली खाली. शपथ काय व्ह्यू आहे इथून. कधी पण आपला नेमकी आहे ना दरवेळी आपल्या ड्रोनचीच कमतरता जाणवते भाई. द्या वाटतं की एकदा ठीक आहे. गाइस अशा प्रकारे आपण आता फेरी बोटनी जे
दाभोळ ते काय डोपोळे असं काहीतरी गाव आहे ते क्रॉस केलेलं आणि आमच्या राईट साईडला एकदम सही व्ह्यू बाई. जाम मजा येते बाई.